नमस्कार, मी जयश्री रवींद्र मोडक। आमचा मोडक फूड या नावाने एक घरगुती व्यवसाय आहे। बरीच वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत, पण पहिल्यांदा आम्ही होलसेल करायचो, आता रिटेलमध्ये करतो। त्यामुळे आम्ही जास्ती लोकांच्या घरोघरी पोहोचलेलो आहोत आणि लोकांना चांगलं पदार्थ देणं हाच आमचा उद्दिष्ट आहे। जसे हे खोबऱ्याचे पेढे, ह्याच्यामध्ये अजिबात प्रिझर्वेटिव्ह असं काही नाही आहे, अगदी वेलची पावडरसुद्धा नाही आहे। हे दूध, खोबरं, साखर या 3 वस्तूपासून बनवलं जातं। मावा खवा अजिबात नसलेला हा पेढा 7 दिवस बाहेर राहतो, फ्रीजला 15 दिवस राहतो, असा हा पेढा आमचा आहे। आणि तोंडात टाकल्या विरघळतो। गणपतीत, दिवाळीत याची उत्तम आम्हाला मागणी असते आणि चांगला प्रतिसादही असतो। आता हे असे आम्ही पाव किलोच्या बॉक्समध्ये देतो, जेणेकरून तुम्हाला कुणाच्या घरी गिफ्ट द्यायला किंवा कॅरी करायला फार सोपं पडतं। उरलेला पेढा तुम्ही फ्रीजला सुद्धा टाकू शकता। दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये ना जास्ती पीस येतात। 1 किलोमध्ये 60 येतात, तर पाव किलोमध्ये तुम्हाला 4 पीस जास्ती, म्हणजे 64 पेढे तुमचे 1 किलोत येतात। मिनिमम ऑर्डर आम्ही 1 किलोचीच घेतो, पण तुम्हाला मात्र देताना पाव किलोचे 4 बॉक्स देतो, जेणेकरून तुम्हाला न्यायला आणायला सोपे पडते। आता ह्याच्यावर आपण किसमिस लावूया, प्रकारचा चांगला शो येतो। ह्याच्यावर कोणी सांगतं तसं आम्ही लावतो, कोणी काजू सांगतं, कोणी बदाम लावायला सांगतं, पण हे जनरली किसमिस लावलेले पेढे जास्ती आमचे जातात। तसंच कोणी मला केशर, पिस्ता, चॉकलेट अशा फ्लेवरचे सुद्धा ऑर्डरही देतात। तसं असेल तर दिवाळीत आम्ही तेही करून देतो, पण पुन्हा एकदा सांगते, ते फ्लेवर आहेत, हा अक्षरशः ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल आहे। जास्ती करून आम्ही अशा ह्याला प्राधान्य जास्ती देतो, कारण ह्याच्यात काहीही मिसळ भेसळ नाही। आता जसं मी खोबऱ्याचं म्हटलं, तसं हे माझं दुसरं प्रोडक्ट आहे, थालीपीठ भाजणी। ही 9 धान्यांची भाजणी आहे, अक्षरशः ऑथेंटिक म्हणतात तोच हा प्रकार आहे, घरगुती केलेली आहे। हल्ली लोकांना वेळ नसतो पिठं वगैरे करायची। आणि ह्याचा दुसरा फायदा म्हणजे गुजरात या एरिया, आम्ही जिथे राहते तो गुजराती एरिया आहे, तर ते लोक ह्याचे मुठिया फार सुंदर करतात। तर ह्याचा ढोकळा, डोसा, मुठिया, आपलं थालीपीठ तर होतच। थालीपीठ करताना जर का तुम्ही सगळ्या भाज्या घालून केलं तर ते मुलांना अतिशय पौष्टिक आहे, कारण ह्याच्यात 9 का 10 धान्य घातलेलं हे थालीपीठ आहे। आणि हल्ली आम्ही ह्याच्यात गहू घालत नाही, कारण लोकांना ग्लुटेन फ्री जास्ती आवडतं आणि ते लागतंही छान बिना गहूचं। बाकी धने, जिरे, मसाला सुद्धा ह्याच्यात घातलेला आहे, त्यामुळे फक्त कांदा, कोथिंबीर घालून जरी केलं तरी छान लागतं, भाज्या घालून केलं तरी छान लागतं। ही एक वेळची अतिशय पौष्टिक अशी न्याहारी आहे। अजून एक माझं प्रोडक्ट आहे मेथकूट। हे बेळगावी मेथकूट आहे, हे आमच्या सासूबाईंची खास रेसिपी आहे। ह्याच्यात खास काय आहे, त्याच्यात 17 कडधान्य आणि ह्याचं बनलेलं आहे। बेसिक तांदूळ नाही आहे, तर बेसिक डाळ आहे, आणि जास्तीत जास्त डाळी, कडधान्य आणि थोडेसे तांदूळ असे घातलेले आहे। ह्याच्यात सुद्धा मसाले आहेत, जसं का धने, जिरे, मिरी, हळकुंड, हिंग, आणि त्यामुळे हे मुलांना अतिशय सुंदर आहे, कारण मुलं हे सगळे पदार्थ एका वेळेला लहान मुलांच्या पोटात जातात। हे गरम गरम भातावर, मऊ भातावर मेथकूट, लिंबू, तूप असं जर का घेतलं तर फार छान लागतं। तसंच एरवी आपल्याला खायला सुद्धा ह्याच्यात नुसतं दही, कांदा असं जरी मी कालवलं तर एक तोंडी लावणं सुद्धा ह्याचं फार छान होतं। हे चौथं प्रोडक्ट म्हणजे ठेपला आहे, मेथीचा ठेपला आहे। मी 2-3 प्रकारचे ठेपले करते, साधे पण करते, मेथीचे पण करते, लसूणवाले सुद्धा करते, जसे जसे ऑर्डर असेल तसं। हे ठेपले माझे 7-8 दिवस राहतात। बाहेरगावी म्हणजे अमेरिका, दुबई सुद्धा गेलेले आहेत, व्हॅक्यूम करून नेतात लोक। हे मी जेव्हा बाहेर जातात तेव्हा ताकात करते, म्हणजे ताक, तेल आणि पीठ, त्यामुळे हे चांगले टिकतात, पाण्याचा वापर कमी असल्यामुळे। मेथी, कसुरी मेथी घातलेली असते, तेल कमी असतं आणि प्रवासासाठी उत्तम, एरवी सुद्धा खायला उत्तम असा हा पदार्थ आहे मेथीचा ठेपला।